नमस्कार सर्वांचं स्वागत आहे डी-एम-आर नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर सर्वांना एक महत्त्वाचा अपडेट द्यायचा आहे. तर पहा, अपडेट असा असणार आहे, समुदाय आरोग्य अधिकारी जे पद आहे त्या पदासंदर्भात हे अपडेट असणार आहे, म्हणजे CHO. तर पहा, CHOमध्ये ऑलरेडी जे ही वॅकन्सी आहे की ही कोर्टामध्ये गेलेली आहे. कोर्टामध्ये जे आहे हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे बेंच ॲट नागपूर, म्हणजे बॉम्बेचं हायकोर्ट जे आहे त्याचं बेंच नागपूरमध्ये या ठिकाणी एक केस चालू आहे. ते ज्यांना माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी शॉर्टमध्ये हे केस जे आहे BHMSनी जे होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन अकोला आहे तर त्यांनी जे समुदाय आरोग्य अधिकारी पदाची ही भरती निघाली आहे तर त्या भरती संदर्भामध्ये टाकलेलं आहे. तर पहा, यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲडिशनल डायरेक्टर सेक्रेटरी अँड रिस्पॉन्डंट मिशन यांच्या विरुद्ध. तर पहा, या ठिकाणी CHOमध्ये जे BMS, BUMS आणि BSc नर्सिंग आणि BSc इन कम्युनिटी हेल्थ हे 4 पदं इलिजिबल आहेत, ज्यामध्ये BHMS इलिजिबल नाही आहे. तर त्यासाठी हे कोर्टामध्ये केस गेलेली आहे. तर यांना हे जे आहे यांनी सुरुवातीला टाकलं की यांना इलिजिबल करा म्हणून, पण महाराष्ट्र शासनाने जे आहे यांना इलिजिबल नाही केलं. त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे काही ऑप्शन आहे, डॉक्युमेंट्स वगैरे दाखवले असं त्यांचं म्हणणं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं. मग त्यानंतर याची डेट वगैरे वाढली. डेट 19 आली, त्यानंतर 22 डिसेंबर आली होती, त्यानंतर परत 22 डिसेंबर जे आहे काल हे डेट संपली. मग डेट संपल्यानंतर यामध्ये पहा, नवीन डेट जे आहे ते या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर पहा, याच्यामध्ये नवीन डेट काय दिलेलं आहे, तर पहा, कोरम जे आहे हॉनरेबल श्री जस्टिस अनिल C. किलोर अँड हॉनरेबल श्री जस्टिस रजनीश व्यास जे आहे. त्यानंतर डेट जी होती, ॲक्च्युअल डेट यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 22 डिसेंबर 2025 होती. पहा, यामध्ये एक महत्त्वाचं आहे, जेव्हा कोणतं पण भरती हे कोर्टामध्ये वगैरे जाते तेव्हा ते भरती लांबणीला जाते, ती भरती वेळ लागते. तर हे जे आहे कोर्टामध्ये गेल्यामुळंच वेळ व्हायला लागला आहे. जर BHMS डॉक्टरने यामध्ये पटकन इन्क्लूड केलं तर ही भरती लवकर होऊन जाईल, पण महाराष्ट्र शासन हे ऐकत नाही आहे. महाराष्ट्र शासन याला भरतीमध्ये इन्क्लूड करत नाही आहे. त्याचे काहीतरी सेंट्रलचे पॉईंट्स वगैरे ते सांगत आहेत की BHMSला न करण्याचे वगैरे, पण महाराष्ट्र शासनामध्ये ऑलरेडी भरती लवकर येत नाही. तर भरती जर आली तर त्यामध्ये पण असं लेट झालं तर विद्यार्थ्यांचं यामध्ये खूप नुकसान होतं. पण जे काही असो, लवकरात लवकर हे सॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी यांचं जे आहे वॅकन्सी कंप्लीट व्हायला पाहिजे. कारण बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट वगैरे यायला लागले तर की सर भरतीचं काय झालं. काल 22 तारीख होती, तर पहा 22 डिसेंबरची तारीख या ठिकाणी दिली होती, पण यामध्ये डेट जे आहे परत एक्सटेंड करण्यात आलेली आहे. डेट एक्सटेंड जे आहे ते एक्सटेंडेड डेट पहा या ठिकाणी किती आहे, तर एक्सटेंडेड डेट जे दिलेली आहे या ठिकाणी पहा, PC लिस्ट ऑफ द मॅटर ऑन 22/1/2026 टिल देन इंटर्म ऑर्डर टू बी कंटिन्यू इफ एनी. तर पहा, या ठिकाणी 22/1/2026 म्हणजे 22 तारखेला आता परत 1 महिन्यासाठी ही भरती पुढं गेलेली आहे. म्हणजे 1 महिन्यापर्यंत हे जे कोर्टचा केस आहे पुढं गेलेला आहे. 22 तारखेपर्यंत हे जे आहे हे थांबलेलं आहे. तर 22 तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला परत एक संधी आहे. 22 तारखेपर्यंत तुमचा अभ्यास जो आहे चांगला जोरात चालू करू द्या. अभ्यास चांगला चालू ठेवा. हे भरती जे आहे कंप्लीट कधी ना कधी होऊनच जाईल. 22चं या ठिकाणी काहीतरी फायनल आलं तर लगेच प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. पहिल्या 2-3 महिन्यामध्ये हे भरती पूर्ण होऊन जाण्याची शक्यता आहे, जर हे कोर्ट केस जर लवकर सॉर्ट आऊट झालं तर. ठीक आहे. बऱ्याच जणांचे कमेंट येत होते, त्यामुळं हे मी फेसबुक आणि इंस्टाग्राम वगैरे सर्व आपल्या व्हॉट्सअप वगैरे टेलिग्रामवर मी पोस्ट केलेले आहे पेज. तरी पण बऱ्याच जणाला माहीत नसेल, जे यूट्यूबवरच फॉलो करतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी टाकत आहे. तर पाहून घ्या, अभ्यास वगैरे चालू ठेवा. भरती येऊन जाईल. एक 2-3 महिने पुढे जाऊ शकते, दुसऱ्या या ठिकाणी काहीच होणार नाही आहे. फक्त हे 1 महिन्याचा एक्सटेंड डेट दिलेला आहे, त्यानंतर ही भरती होऊन जाईल. जे काही आहे ते तुमचा अभ्यास वगैरे चालू असू द्या. जे काही अपडेट वगैरे असतील तर नक्कीच आपण आपल्या चॅनलवर वगैरे शेअर करण्याचा प्रयत्न करू. जर ज्या कोणत्या स्टुडंटला वगैरे किंवा मग कॅन्डिडेट आहे तर त्यांना जर ही PDF पाहिजे असेल तर ही PDF जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनल जे आहे आपले, त्याची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनवर जाऊन जे चॅनलवर तुम्हाला जॉईन करायचं आहे, व्हॉट्सअप असेल, इंस्टा असेल किंवा मग टेलिग्राम असेल, त्या ठिकाणी क्लिक करा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. PDF मोस्टली जे आहेत आपले हे टेलिग्रामवरच अपलोड होतात. बाकी अदर ठिकाणी इंस्टा वगैरे त्या ठिकाणी अपडेट टाकत असतो, पण मोस्टली PDF टेलिग्रामवरच टाकत असतो. तुम्ही त्या ठिकाणी पण जॉईन होऊ शकता. अपडेट आवडलं तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा डी-एम-आर नर्सिंग.